नमस्कार मंडळींनो, ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये जबरदस्त ट्विस्ट आता आपल्याला पाहावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये अखेर आपण ज्या क्षणांची वाट बघत होतो तो क्षण आता आपल्याला भर कोर्टात बघायला मिळून अर्जुन हा विजयी पताका फडकवून आता भर कोर्टात साक्षी ही खून करतेवेळी आश्रमातच होती हे प्रियाच्या तोंडातून वधून सायकोटिकच्या टेस्टमध्ये प्रिया ही उघड खोटे बोलल्याचे रिपोर्ट जेव्हा अर्जुन आता जजला देतो त्याच वेळेस आता ते सगळे रिपोर्ट बघून आणि प्रियाची अगोदरची साक्ष बघून दोन्हीही साक्षीमध्ये खूप मोठी तफावत असल्याचे जज समोर येऊन प्रिया ही खोटी साक्ष देत असल्याचे सत्य जेव्हा आता जज समोर अर्जुन आणतो त्याच वेळेस आता हे सगळं आपल्या अंगलट येऊन यामध्ये फक्त आपणच अटकत चाललो आहे हे जेव्हा प्रियाच्या लक्षात येते त्याच वेळेस आता प्रिया ही जेव्हा अर्जुन प्रियाला प्रश्न विचारत असतो त्याच वेळेस जाणून बुजून प्रिया आता शेवटच्या क्षणी खून झाला त्यावेळेस साक्षी आश्रमातच होती हे शब्द पडतात त्याच वेळेस आता अर्धी खुनाची केस अर्जुनने आता जिंकलेली असते आणि त्या क्षणी दामिनीने डोक्याला हात लावत सगळ्यात मोठे सत्य प्रियाच्या तोंडातून बाहेर पडलेले असते आणि त्या क्षणी रागाने पिसाळलेला महिपत आता लाल बुंद डोळ्यांनी जेव्हा आता प्रियाकडे बघतो त्यावेळेस आता सगळं काही त्या क्षणी संपून आता जज कोणता निर्णय देतात हे आपल्याला या व्हिडिओमध्ये बघावयास मिळणार आहे। त्यामध्ये आता अर्जुनने मोठ्या हुशारीने प्रिया ही आता तिची मानसिक स्थिती ठीक नसल्यामुळे भर कोर्टाकडून आता सायकोचिकच्या समोर प्रियाची टेस्ट घेण्याचा त्याने निर्णय घेतलेला असतो आणि त्यासाठी परवानगीसुद्धा आणलेली असते। ठरल्याप्रमाणे रविराज हा प्रियाला घेऊन आता अर्जुनच्या ऑफिसमध्ये आलेला असतो आणि सायकोटिक समोर आता अर्जुन प्रियाची आता पुन्हा एकदा चौकशी करतो आणि त्या चौकशीमध्ये प्रियाने आता खूप काही वेगळी उत्तरं दिलेली असतात आणि प्रियाने राग रोषही व्यक्त केलेला असतो आणि अर्जुनच्या प्रश्नाला प्रिया ही व्यवस्थित उत्तरं देत नसल्याचे सायकोटिस्ट समोर आलेले असते आणि त्याच वेळेस जेव्हा आता अर्जुन प्रियाला विलासचा खून झाला त्यावेळेस नेमकं काय काय घडलं हे सगळं विचारतो तेव्हा मात्र प्रिया ज्यावेळेस तिने अगोदर साक्षी दिली होती त्या साक्षीमध्ये थोडा बदल करून सांगू लागते आणि त्या बदलामुळे आता अर्जुन ताबडतोब प्रियाला त्या क्षणी ते सगळं चुकीचं असल्याचे सांगत असतो आणि सायकोटिस्ट समोर आता प्रिया ही अपराधीपणाची भावनेने सगळं काही सांगत असून ती जे काही बोलते ती एक अपराधीपणाने बोलत असल्याचे सायकोटिस्टने समोर आणलेले असते आणि त्याच वेळेस आता सायकोटिस्टने त्यांचे रिपोर्टसुद्धा एकदम स्ट्रेट फॉरवर्ड सिद्ध केलेले असतात। ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीमध्ये आतून मनातून ते काही वेगळंच असतं आणि बाहेरून ती वेगळंच बोलत असते तिच्या मनात अपराधीपणाची भावना असते आणि त्यामुळे जे काही तिने बघितलं त्याच्यापेक्षा ती वेगळं सांगण्याचा प्रयत्न करते हे आता सायकोटिस्ट समोर येऊन क्लिअर कट सायकोटिस्टने तेचे रिपोर्ट्स आता अर्जुनला दिलेले असतात आणि त्यामुळे तिथेच आता प्रियाचा अर्धा खेळ संपलेला असतो आणि अर्जुनच्या हातात मिळालेला असतो तो सगळ्यात मोठा पुरावा आणि त्या क्षणी इकडे दुसऱ्या दिवशी अर्जुनने कोर्टाची सुनावणी देखील मागवलेली असते। सुनावणी दुसऱ्या दिवशी असल्याचे कळताच आता मात्र इकडे प्रिया महिपत आणि साक्षीचे दामिनी सगट आता धाबेदार आणलेले असतात। दामिनी विचार करते की मला वाटतंय प्रियाने नक्की काहीतरी चौकशीमध्ये सगळं काही पूर्वीप्रमाणे सांगितलेलं नसावं कारण प्रिया जे काही फोनवर आपल्याला बोलत होती त्यातून मला थोडीशी ती घाबरल्यासारखी वाटत होती आणि त्यानंतर आता दामिनी महिपतला विचारते की अजून जे काही बारीक सारीक तुम्ही मला सगळं सांगितलं का। त्याच वेळेस आता महिपतने मधुभाऊ 7 दिवस कोर्टामध्ये हजेरी न लावता बाहेर गेले होते आणि अर्जुनने त्यांना लपून ठेवलं होतं हे सत्य दामिनीला सांगतो आणि त्याच वेळेस आता 7 दिवस कोर्टात न येऊनही अर्जुन मधुभाऊला बेलवरती बाहेर ठेवतो हे आता आपल्याला पुरेसं आहे पण याच्या बदल्यात आपण जर हे अर्जुनच्या कानावर घातलं आणि त्याच्या बदल्यात आता प्रियाच्या चौकशीमध्ये सायकोटिकच्या टेस्टमध्ये काय काय घडलं हे आपल्याला जर कळलं तर बरं होईल असा विचार करून हुशार दामिनीने आता अर्जुनला सायलीसोबत
आता इकडे डिनरसाठी इन्व्हाइट केलेलं असतं. अर्जुन आता विचार करतो की नक्कीच हिच्या मनात काहीतरी शिस्त आहे, पण चला असे म्हणत अर्जुनसुद्धा आता डिनरला यायला त्याने दामिनीला होकार दिलेला असतो. ठरल्याप्रमाणे अर्जुन आणि सायली आता दामिनीच्या तिने सांगितलेल्या ठिकाणी डिनरसाठी येतात. डिनरसाठी आल्याबरोबर आता दामिनी ही केसविषयी आपण बोलणार नसल्याचे सांगते, पण सगळा विषय आता दामिनी केसचा सुरू करते. दामिनी म्हणते की अर्जुन 7 दिवस मधुभाऊ कोर्टात हजेरी द्यायला आलीसुद्धा नाही, तरीसुद्धा त्यांना तू बेलवरती बाहेर ठेवलं. हा प्रश्न मी कोर्टात उपस्थित करू शकते आणि पुन्हा मधुभाऊला जेलमध्ये टाकू शकते. आणि त्याच वेळेस आता दामिनीची सगळी खेळी ही अर्जुनच्या लक्षात आलेली असते. पण दामिनी म्हणते की अर्जुन, ही तू काही काळजी करू नको, मी कोर्टात असं काहीच बोलणार नाही. फक्त मला सायकोटिस्टसमोर प्रियाची जी टेस्ट झाली त्यामध्ये प्रियाने काय काय सांगितले त्याचे फक्त मला रिपोर्ट्स हवे आहेत. आणि त्या क्षणी अर्जुनच्या सगळा काही दामिनीचा खेळ लक्षात आलेला असतो. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की मला माहिती तुम्ही हे सगळं हुशारीने माझ्याकडून वदवून घेण्याचा प्रयत्न करतात, पण एक गोष्ट आहे, ती छोटीशी गोष्ट म्हणजे यामध्ये माझा काहीच फायदा नाही आहे. मला आता ना जे काही सांगायचं आहे ना ते मी फक्त कोर्टासमोरच सांगेन. प्रिया ही सायकोटिकच्या टेस्टमध्ये काय काय बोलली हे तुम्हाला आता कोर्टातच कळेल. असे म्हणत अर्जुन आणि सायली हे दामिनीच्या त्या डिनर लंचवरून अर्धवट सोडून निघून आलेले असतात आणि दामिनीला सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो. आणि अखेर अर्जुन आणि सायलीने तोंड उघडले नाही हे आता दामिनीसमोर आलेले असते. आणि सायलीने सुद्धा आता दामिनीला खूप छान असे उत्तर दिलेले असते. सायली म्हणते की आता ना उद्या कोर्टात माझा नवरा तुम्हाला कसा धक्का देतो ना त्यासाठी तुम्ही तयार राहा. असे म्हणत आता सायलीने सुद्धा दामिनीला ओपन चॅलेंज दिलेले असते. त्याप्रमाणे आता दुसऱ्या दिवशी आता सगळेजण कोर्टामध्ये हजर असतात आणि आता अर्जुन कोर्टामध्ये काय पुरावा दाखवणार याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागलेले असते. आणि त्या क्षणी इकडे आता सुरुवातीलाच अर्जुन हा आता जज समोर उभा राहत म्हणतो की मिलॉर्ड, आज मी तुम्हाला असं काहीतरी दाखवणार आहे की ज्याच्यामुळे आता प्रियाने जी साक्ष दिली ती साक्ष खरी आहे की खोटी हे तुमच्या समोर येणार आहे. आणि त्या क्षणी आता अर्जुनने पहिल्यांदाच प्रियाला विटनेस बॉक्समध्ये बोलावलेली असते. आणि त्यानंतर आता अर्जुनने ते सायकोटिस्टमध्ये प्रिया जे बोलली त्याचे रिपोर्टसुद्धा जजला दाखवलेले असतात. पुन्हा आता अर्जुन पहिल्यासारखेच आता प्रियाला, आता मला तुम्ही पुन्हा एकदा सांगा तन्वी किल्लेदार, तुम्ही विलासचा खून ज्यावेळेस झाला त्यावेळेस तुम्ही काय काय बघितलं. आता मात्र प्रियाची बोलती बंद झालेली असते आणि अर्जुन असा किती वेळा प्रश्न विचारणार असा मनात विचार आणून पुन्हा रागाने प्रिया आता सगळ्यांसमोर म्हणजे जजसमोर बोलते की किती वेळा तुम्हाला साक्ष द्यायची की मी जे सांगितलं ते किती वेळा पुन्हा पुन्हा तेच सांगायचं, मला काय तुम्ही वेड्यात काढलं की काय. आणि आता प्रिया ही रागाने बेभान होताच आता अर्जुन म्हणतो की कारण तुम्ही खरं बोलत नाही आहात म्हणून मला तुम्हाला पुन्हा पुन्हा हाच प्रश्न विचारावासा वाटतोय की विलासच्या खुनामध्ये तुम्ही काय काय बघितले ते तुम्ही खरं सांगा. आणि आता पटकन प्रिया ही पुन्हा आता विलासचा खून कसा झाला, आपण कसे आश्रमात आलो आणि मधुभाऊंनी आता विलासवर कशी गोळी चालवली हे पुन्हा आता प्रिया सांगते. आणि त्यानंतर आता प्रिया म्हणते की मधुभाऊंनी त्यांच्या डाव्या लेंग्याच्या खिशातून पिस्तूल बाहेर काढला आणि तो पिस्तूल त्यांनी विलासवरती रोखून धरला आणि दोन्ही हातांनी ट्रिगर दाबून आता मधुभाऊंनी विलासवर गोळी चालवता क्षणी विलास धाडदिशी कोसळून खाली पडला. आणि तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो की 1 मिनटं, हे जे सगळं तुम्ही सांगितलं त्याचा अर्थ तुम्ही हे सगळं डोळ्यांनी बघितलं बरोबर. तर प्रिया म्हणते हो. मधुभाऊंनी कसा त्यांच्या हाताने खिशातून पिस्तूल काढला, त्यानंतर आता मधुभाऊंनी तो पिस्तूल विलाससमोर धरला आणि समोर आता विलास उभा असताना दोन्ही हाताने ज्यावेळेस मधुभाऊंनी ट्रिगर दाबला तेही तुम्ही सगळं डोळ्यांनी बघितलं. तर प्रिया म्हणते की हो, हे सगळं मी डोळ्यांनी बघितलं आहे. तर आता मग आता पटकन आता अर्जुन म्हणतो की त्यावेळेस तुम्ही कुठे होत्यात. तर लगेच आता प्रिया म्हणते की मधुभाऊच्या पाठीमागे टेबलच्या आड लपून मी ते सगळं बघत होते. आणि लगेच आता अर्जुन म्हणतो की ज्या अर्थी तुम्ही टेबलच्या पाठीमागे लपून सेम टू सेम मधुभाऊच्या पाठीमागे होतात
तर मग तुम्हाला हे सगळं पाठमोऱ्या असलेल्या मधुभाऊंनी बंदुकीतून दोन्ही हातांनी ट्रिगर दाबला, विलासवरती गोळी झाडली, हे सगळं कसं दिसलं? आणि त्याच वेळेस आता प्रियाची दातखिळी बसलेली असते आणि प्रियाला काय बोलावे आणि काय नाही कळत नसतं. तेवढ्यात आता प्रिया म्हणते की म्हणजे त्यांनी खिशातून बंदूक काढली ना आणि दोन्ही हाताने मग त्यांनी विलासवर गोळी चालवली, विलास खाली पडला म्हणजे त्यांनी हे सगळं केलंच ना. आणि ताबडतोब आता लगेचच पुन्हा प्रियाने तिचे स्टेटमेंट बदललेले असते. आणि त्यानंतर आता इकडे सायकोटिकच्या रिपोर्ट्सनुसार अपराधीपणाच्या भावनेने प्रिया ही काहीतरी लपवत असल्याचे सत्य रिपोर्टमधूनही जजसमोर आलेले असते. आणि इकडे आता अर्जुनने सुद्धा प्रिया ही खोटं बोलत असल्याचे जजसमोर सिद्ध करून दाखवलेले असते. आणि त्या क्षणी आता प्रियाची साक्ष खोटी असल्याचे आता जजसमोर एकदमच सिद्ध झालेलं असतं. आणि प्रियाच्या त्या साक्षीने आता इकडे दामिनीने सुद्धा डोक्याला हात लावलेला असतो. आता दामिनीला देखील राग आलेला असतो, कारण प्रिया आपल्यासोबत सुद्धा खोटं बोलली आणि सायकोटिस्टमध्ये जे काही आपण सांगितले ते सगळे यापूर्वी कोर्टात सांगितलेलेच बोलले. हे आता दामिनीला आता समोर येऊन प्रियाशी असे खोटं का बोलली याचा आता दामिनीला राग आलेला असतो. आणि ताबडतोब आता दामिनी प्रियाला बळीचा बकरा बनवत म्हणते की बरोबर आहे, प्रिया किल्लेदार यावेळेस आता त्यांनी ज्या आत्तापर्यंत साक्षी दिल्या त्या सगळ्या वेळोवेळी खोट्या ठरल्या आहेत. याचा अर्थ जी एकमेव विटनेस आहे या केसमधील ती म्हणजे प्रिया किल्लेदार उर्फ तन्वी. त्यांनी हे जे काही स्टेटमेंट दिलं आहे प्रत्येक वेळेस ते खोटं आहे. त्यामुळे त्या स्टेटमेंटवरती मिलॉर्ड मी तुम्हाला सांगते की विश्वास ठेवू नये, कारण प्रिया किल्लेदार या खोटं बोलत आहेत आणि त्या स्वतःला वाचवण्यासाठी काहीही खोटं सांगत आहे. तर ते ऐकताच आता प्रियाला मोठा धक्का बसलेला असतो आणि दामिनी चक्क आपल्याला या प्रकरणामध्ये अडकवत आहे. खून तर साक्षीने केला आणि यामध्ये आपणच भरडले जात आहोत हे आता चांगलंच प्रियाच्या लक्षात आलेलं असतं. आणि त्या क्षणी प्रियाला राग येतो. रागाने प्रिया म्हणते की ओ देशमुख बाई, अहो तुम्ही मला काय अडकवताय आणि मी काय केलं आहे? जे काही घडलं आहे ते मी सांगितलं आहे आणि तुम्ही देखील आता माझ्या बाजूने बोलायचं सोडून मलाच यामध्ये अडकवताय. आणि आता मी तुम्हाला सांगते की ज्या वेळेस विलासचा खून झाला त्यावेळेस साक्षी शिकरेसुद्धा तिथे होती. आणि ते ऐकताच आता भर कोर्टात मोठा धमाका उडालेला असतो. आणि रागाने प्रियाने साक्षीसुद्धा आश्रमात असल्याचे स्वतःच्या तोंडाने कबूल केलेले असते. आणि त्या क्षणी अर्जुनने अर्धी केस जिंकलेली असते. आणि जजकडे बोट करत आता अर्जुन म्हणतो, बघितलं मिलॉर्ड, मी तुम्हाला आत्तापर्यंत सांगत होतो की विलासचा खून ज्या वेळेस झाला त्यावेळेस साक्षीसुद्धा कोर्टातच होती आणि प्रियासुद्धा तिथेच होती. आणि साक्षीने विलासवरती बंदूक रोखून झालेल्या झटापटीत साक्षीच्या बंदुकीतून विलासवर गोळी लागली आणि विलास खाली पडला. आणि त्यानंतर मात्र विलास पडल्यानंतर जेव्हा आता मधुभाऊच्या डोक्यात कोणीतरी म्हणजे प्रिया किंवा साक्षीने मोठी गोष्ट मारली, त्याच वेळेस मधुभाऊ बेशुद्ध होता क्षणी या दोघींपैकी एकीने आता विलासच्या मोबाईलवरून पोलिसांना मेसेज केला. आणि विलासचा खून झाल्यानंतर 1 तासाने पोलिसांना मेसेज करून या दोघींनी कोणीतरी पोलिसांना बोलावून घेतलं. आणि तोपर्यंत यांनी सगळं काही पुरावे नष्ट केले असावेत असे मी आता यावरून तर्क काढतोय. आणि हे सगळं प्रिया आणि साक्षीचंच काम आहे हे आता अर्जुनने समोर आणून डायरेक्ट दामिनीने डोक्याला हात लावलेला असतो. आणि उरली सुरली केस जिंकण्याची आशासुद्धा आता दामिनीने सोडून दिलेली असते, कारण साक्षीसुद्धा आश्रमातच होती हे आता पटकन प्रियाने तिच्या तोंडातून रागाने वदवलेले असते. आणि त्या ठिकाणी लाल बुंद डोळ्यांनी मोठे डोळे करून आता महिपतसुद्धा प्रियाकडे बघू लागतो. आणि अखेरीस प्रियाने तिच्या एका स्टेटमेंटने सगळं काही धुळीला मिळवलेलं असतं. तर जज आता प्रिया आणि साक्षीला कोणती शिक्षा करतात आणि विलासचा खून कोणी केला हे आता अर्जुन पुराव्यासकट कसे सिद्ध करतो. प्रियाने खोटी स्टेटमेंट दिली हे सिद्ध करून आता अर्जुनने निम्मे काम करून
आता कोर्ट हे प्रियाला कोणती शिक्षा करतात, खोटं बोलल्याप्रकरणी आता प्रियाला काय शिक्षा होणार आणि अर्जुन विलासचा खून साक्षीने केला हे कसे सिद्ध करणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.